मला असं वाटतं की प्रेक्षकांमध्ये सुद्धा असे फेणे आहेत ज्यांच्यातल्या काही फेण्यांना आपण आज भेटणार आहोत. पहिल्यांदा आपण भेटणार आहोत एका कन्येला जिचं नाव आहे सृष्टी नरेंद्र नेरकर, जी 8वी मध्ये शिकते आणि तिनं 8वीत असतानाच एक शोध लावलेला आहे. आज गावागावात आपण फिरतोय, पाण्याची समस्या आहे. मला वाटतं की देवकृपेनं आत्ता पाऊस पडलाय चांगला, पण पुढचं आपल्याला माहित नाही, भविष्यासाठी आपल्याला साठवणं गरजेचं आहे. तर 8वीच्या वयात या मुलीनं वॉटर कन्झर्वेटिंग शॉवर नावाचा एक शोध लावलेला आहे. तिचं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा शॉवर खाली आंघोळ करतो तेव्हा शहरात खूप पाणी वेस्ट होतं आणि यावरती उपाय शोधला पाहिजे असं तिला आत्ताच वाटलं आणि म्हणून तिनं तो शोध लावला जो शॉवर 80% पाणी वाचवतो. तर याबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी आपण सृष्टीलाच या मंचावरती आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या सृष्टी नरेंद्र नेरकर साठी झाल्या पाहिजे. सृष्टी, मनापासून स्वागत. तू 8वीला आहेस असं मला कळलं. शाळेचं नाव तुझ्या? मी रचना विद्यालयात शिकते. वा वा वा, नाशिकचीच आहेस तू? हो, आणि नॅशनल जॉग्राफिक मॅगझिनने असा सर्वे केला आहे की आपण सगळ्यात जास्त पाणी शावर बाथिंगसाठी वापरतो. अच्छा. म्हणजे आपण 80 लिटर पाणी फक्त एका शावर बाथिंगसाठी वापरतो. याच्यावरच मी माझ्या वडिलांशी डिस्कशन केलं आणि माझा वॉटर कन्झर्वेटिंग शॉवरचा शोध लावला. आपल्या नेहमीच्या शॉवरने आपल्याला 80 लिटर पाणी लागतं, तर माझ्या शॉवरने फक्त 15 लिटर पाणी लागतं. अच्छा. म्हणजे जवळजवळ 80% पाण्याची बचत होते. आणि जर शहरातल्या फक्त 25% लोकांनी जरी माझ्या शॉवरचा वापर केला तर एखाद्या दुष्काळग्रस्त भागाला ते पुढे 40 दिवस पाणी पुरू शकेल. यानंतर आणखीन एका फास्टर फेणेला या मंचावरती आपण आमंत्रित करूया, ज्याचं नाव आहे आकाश गौरी संतोष साबळे. वा 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 वा. आकाश, स्वागत तुझं मित्रा. तू कितवीला आहेस? 8th. तू पण 8वीलाच आहेस आणि तू जो शोध लावलायस त्याचं नाव आहे बायसिकल लायसन्स. म्हणजे लहान मुलं जेव्हा सायकल चालवतात तर दर 4 मिनिटाला अपघात होतात भारतात लहान मुलांचे. लहान बरोबर. मुलांचे. तर हे वाचवण्यासाठी आमच्या शाळेने मी आणि माझ्या मित्रांनी बदल केला की छोट्या मुलांसाठी पण लायसन्स पाहिजे आणि त्यांना लहानपणीपासूनच सेफ्टी रूल्स माहिती होतील आणि ते पुढे जाऊन रूल्स फॉलो करतील. याच्यात काय करायला पाहिजे तर आम्ही ट्रॅफिक अवेअरनेसचं स्टडी मटेरियल काढलं, ऑनलाईन टेस्ट ऑर्गनाईज केली आणि जो मुलगा ही टेस्ट देईल त्याला लायसन्स डिरेक्टली भेटेल. सरकारने सायकलसाठी एक वेगळा ट्रॅक केला पाहिजे हायवेवर, जे मुलं गरीब आहेत त्यांच्यासाठी. बरोबर आहे, बरोबर आहे. एक वेगळा सायकल ट्रॅक खरं तर असायला हवा. मला या दोघांना बघून आमच्या सिनेमातलं एक वाक्य आठवलं. मागे वळणं खूप सोपं आहे पण पुढे जाणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे. मला यांच्याकडे बघून हे वाक्य कायम क्या बात आहे, खरं आहे. आणि या दोघांना एक सरप्राईज असणार आहे या टीम कडून. फास्टर फेणे रिलीज होतोय आता, पण त्याची पहिली 2 तिकीटं यांना मिळणार आहेत. जोरदार टाळ्या या दोघांसाठी आणि यांच्या फॅमिलीसाठी. थँक्यू सो मच, आपण दोघे इथे आलात. फास्टर फेणे 4G वापरतो, फास्टर फेणे सगळी गॅजेट्स वापरतो, पण फास्टर फेणेच्या या युगात सुद्धा एक वेगळा फास्टर फेणे आमच्या गावामध्ये आहे आणि त्यानं पत्राद्वारे ते फास्टर फेणे पण आजही जपलेलं आहे. आज बघूयात पोस्टमन काका काय घेऊन आलेले आहेत. एक वेगळं लेटर आहे, तरुण पिढीसाठी आहे. बघूयात काय म्हणतात. या काका या. हे पत्राला मी वाचून आहे. प्रिय पालक, आई होणं किंवा बाप होणं हा या जगातला खूप मोठा आनंद आहे, पण खरा आनंद आपल्या मुलात एक सुपर हिरो असतो त्याचा शोध लागणं हा असतो. प्रत्येक मुलात एक सुपर हिरो दडलेला असतो. फास्टर फेण्यासारखा एक गुप्तहेर लपलेला असतो. त्याला खूप गोष्टींचा शोध घ्यायचा असतो. त्यामुळे मुलं सारखे प्रश्न विचारत असतात. माझा जन्म कसा झाला,
समुद्रात एवढं पाणी कसं असतं? आई मंगळसूत्र घालते तर बाबा का नाही? असे कितीतरी प्रश्न मुलं विचारत असतात. पण दुर्दैवाने बरेच पालक त्यांना उत्तर द्यायचं सोडून गप्प करतात. सारखे सारखे प्रश्न विचारायचे नाहीत असा दम देतात. मुलं प्रत्येक खेळणी उघडून बघतात. खेळण्यातली कार चालवण्यापेक्षा ती आपल्याला दुरुस्त करता येते का हे बघत असतात. पालक त्यांना धपाटा घालतात. आपल्या देशात शास्त्रज्ञ कमी असल्याला हे एक कारण आहे. मुलांची जिज्ञासा अशी संपवत जातोय आपण. कितीतरी सुपर हिरो मग सामान्य माणसंच बनून राहतात. सुपर हिरो असणं म्हणजे सुपरमॅनसारखी फुल पॅन्ट त्यावर अर्धी चड्डी घालणं असं नाही आहे. अब्दुल कलाम हे सुपर हिरो होते हे विसरून जातो आपण. तिकडे आसाममध्ये एकटा माणूस एक अख्खं जंगल उभं करतो, तो पण सुपर हिरोच असतो. एका माणसाने लावलेल्या झाडाचं जंगल होतं आणि त्यात वाघ राहायला येतात. ही किती अफाट कामगिरी आहे. हे आपल्या देशात घडलंय. आपलं सुदैव आहे. लोक तोडून देतील म्हणून आंब्याचं झाडच न लावणारे पण लोक आहेत आपल्याकडे. मग कशी फळाची अपेक्षा करणार? आपण आपल्या मुलांमधला हा सुपर हिरो ओळखण्यात कमी पडतोय. याचा अर्थ त्याला स्पायडरमॅन सारख्या भिंतीवरून उड्या मारायला प्रोत्साहन द्या असं नाही आहे, पण 4 भिंतीत कोंडून ठेवा असंही नाही. त्याला मैदान नसेल तर तो मोबाईलवरच गेम खेळणार. मुलाला घेऊन तुम्ही कधी आकाशाकडे बघत बसलाय? त्याला 15 गाड्यांची नावं पाठ आहेत, पण 10 झाडांची नावं माहीत नाहीत. त्याला जस्टिन बिबर आणि अरिजित सिंगचा आवाज ओळखू येतो, पण कोकिळेचा आवाज ओळखू येत नाही. आपण त्याला गणिताबद्दल विचारतो, विज्ञानाबद्दल विचारतो, पण त्याच्या मनात काय चाललंय ते नाही विचारत. आजकाल मुलांमध्ये वाढत चाललेलं नैराश्य वेळी समजून घ्यायला हवं. आपल्या मुलातल्या सुपर हिरोला आपणच शोधायला हवं. आपल्या मुलामधला फास्टर फेणे जागा करायचा असेल तर एक नक्की करा, टॉक करा. टॉक विथ हिम. वा. पण अभ्यास हा विषय सोडून सचिन तेंडुलकरला क्रिकेटपटू व्हायचं आहे हे त्याच्या वडिलांना त्याचं प्रगती पुस्तक बघून नसेल कळलं, त्याच्याशी बोलूनच कळलं असेल. आपणही बोलायला हवं. आपल्या मुलातल्या फास्टर फेणेला ओळखायला टॉक गरजेचं आहे. लेट्स टॉक. वा 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 वा.